अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे प्रिय बांधवांनो, आज आम्ही इथे सगळे जमलो आहेत आमचे आका, आमचे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम चा जन्मदिवस आहे। म्हणून त्यांची जन्मतिथी साजरा करण्यासाठी ईद मिलादुन नबी चा हा प्रोग्राम आज आम्ही साजरा करत आहे। ईद मिलादुन नबी हा दिवस साजरा करण्या हा फक्त ह्याचा एक उद्देश नाही की फक्त आनंद व्यक्त करणे। याचे पाठीमागे भरपूर उद्देश आहे। त्यातला मुख्य उद्देश हा आहे की आमचे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे काही शिकवण आम्हाला दिले आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये आम्हाला जे काही सांगितले आहे, ते सगळी गोष्ट आमच्या जीवनात पण असायला पाहिजे। म्हणजे त्यांची शिकवण आमच्या आयुष्यात आमच्या कार्याने दिसायला पाहिजे। हे मुख्य उद्देश म्हणून ईद मिलादुन नबी आमचे पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम साजरा करण्याचा मुख्य उद्देश असायला पाहिजे। माझे प्रिय मित्रांनो, आमचे पैगंबर यांनी या सृष्टीला, या दुनियेला हे सांगितले आहे की कशा प्रकारे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कशा प्रकारे राहायला पाहिजे, त्यांनी आपला स्वभाव कसा राहायला पाहिजे। म्हणजे आमचे आका हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लमनी आम्हाला प्रामाणिकपणे आणि प्रेमाने आणि दयाने राहायला सांगितले आहे। म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीने वागायला पाहिजे। हे समजण्यासाठी आज आम्हाला आमचे पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम चा स्वभाव आम्हाला समजायचा आहे, तर त्यांची पुस्तकं आम्हाला वाचायला पाहिजे। एक आणि दोन माणसाला बघून आम्ही पैगंबरचे स्वभाव आमचे पैगंबरचे स्वभाव आम्हाला जाणायला हे मुमकिन नाही, हे असंभव आहे। आम्हाला त्यांचे जे स्वभाव आहे, त्यांचे जे चरित्र आहे, ते त्यांचे पुस्तकांमध्ये भेटेल। आणि जे पण माणूस त्यांचे चरित्र वाचतो, जे पण माणूस त्यांच्या चरित्राप्रमाणे राहतो, तो एक उत्तम पुरुष म्हणून या जगात राहतो। तर आम्हाला पाहिजे की सर्वात आधी आमचे पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लमची जी शिकवण आहे, त्यांनी सांगितले जे गरीब आहे त्यांच्यापासून प्रेमाने राहावे, आपले शेजाऱ्यांपासून प्रेमाने राहावे, जे गरीब आहे त्यांच्यापैकी चांगले स्वभाव ठेवावे, आणि जे अनाथ आहे, जे यतीम आहे, त्यांचे डोक्यावर आपले प्रेमाने हात ठेवावे, त्यांना आसरा द्यावे। हे सगळे शिकवण जर आम्ही पुस्तकातून वाचले, हे आम्ही खरे जी शिकवण आहे आमचे पैगंबरची ते जर बघितला, तर आम्हाला हे समजेल की या जगात सर्व पुरुषोत्तम यानी म्हणजे सगळे चांगले माणूस हे आमचे आका व मौला मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहे। तो अल्लाह तबारक व ताला हे आम्ही दुआ है कि आम्हाला त्यांचे जे चरित्र आहे ते वाचण्याची तौफीक अता फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू।